दक्षिण भारतात सिनेमा आणि राजकारण यांचं नातं खूप खास आहे. पण आता एक नवीन नाव या समीकरणाला बदलताना दिसतंय. विजय फलपथी. एका सुपरस्टारने अचानक राजकारणात एंट्री घेतली आणि चर्चा झाली, इतिहास घडतोय का अशी. नेमकं विजयने असं काय केलं की त्याची सुरुवातच इतकी मोठी बनली? चला, यामागचं खरी कारणं समजून घेऊया. योग्य वेळीची एंट्री सगळ्यात मोठा गेम चेंजर. राजकारणात कधी येतोस हे, काय करतोस यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. आणि इथेच विजयने मास्टर स्ट्रोक मारला. जे जयललिता आणि एम करुणानिधी यांच्या निधनानंतर तमिळनाडूमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. लोकांना नवीन, विश्वासार्ह आणि मजबूत चेहरा हवा होता. जुने पक्ष होते, पण नवा करिश्मा नव्हता. विजयने नेमकं याच क्षणी राजकारणात पाऊल टाकलं. जणू रिकाम्या स्टेजवर थेट एंट्री घेतली. त्यामुळे त्याची एंट्री ही साधी घोषणा नसून परफेक्ट टायमिंगचा प्रभावी स्फोट ठरली. फॅन क्लब्सचे पॉलिटिकल आर्मीमध्ये रूपांतर. विजयचे फॅन क्लब्स फक्त पोस्टर्स लावणारे किंवा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे नव्हते. ते आधीपासूनच संघटित होते. त्याने या नेटवर्कला सामाजिक कामांकडे वळवलं. रक्तदान, मदत कार्य, लोकल उपक्रम. हळूहळू हेच फॅन क्लब्स ग्राउंड लेवल वर्कर्स बनले. त्यामुळे त्याला सुरुवातीपासूनच तयार पायाभूत रचना मिळाली. इतर नेत्यांना जी संघटना उभी करायला वर्ष लागतात, ती विजयकडे आधीपासून होती. हीच त्याची सर्वात मोठी ताकद ठरली. पडद्यावरील इमेज ते वास्तवातील विश्वास. विजयच्या चित्रपटांमध्ये तो नेहमी सामान्य माणसासाठी लढणारा, भ्रष्टाचाराविरुद्ध उभा राहणारा हिरो दिसतो. ही इमेज फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नाही, ती लोकांच्या मनात विश्वास बनली. प्रेक्षकांनी त्याला आपला माणूस मानायला सुरुवात केली. सिनेमा आणि वास्तव यांच्यातील ही रेषा हळूहळू मिटली. त्यामुळे जेव्हा तो राजकारणात आला, तेव्हा लोकांसाठी तो आधीपासूनच नेता होता. ही भावनिक कनेक्ट कोणत्याही भाषणापेक्षा जास्त प्रभावी ठरली. युवांशी थेट आणि मजबूत कनेक्ट. आजच्या काळात युवा मतदार हा सर्वात मोठा गेम चेंजर आहे आणि विजयने त्यांना अचूक टार्गेट केलं. सोशल मीडियावर त्याचा प्रभाव प्रचंड आहे. ट्रेंड्स, फॅन पेजेस, व्हायरल कंटेंट. त्याचे फॅन्स स्वतःच त्याचे डिजिटल प्रचारक बनले. त्यामुळे पारंपरिक प्रचाराशिवायही त्याचा मेसेज वेगाने पसरला. युवा पिढीला त्याच्यात रिलेटेबल आणि एनर्जेटिक नेता दिसतो. हा डिजिटल सपोर्ट त्याच्या राजकीय प्रवासाला वेग देणारा ठरला. स्वतःची पार्टी, तमिलगा वेट्री कजगम. विजयने कोणत्याही मोठ्या पक्षात सामील न होता स्वतःची पार्टी सुरू केली. हा खूप धाडसी निर्णय होता. यामुळे त्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. कोणाच्याही विचारसरणीच्या मर्यादेत न अडकता स्वतःचा अजेंडा मांडण्याची संधी मिळाली. लोकांनाही तो स्वतंत्र पर्याय वाटू लागला. हे पाऊल त्याला स्टारपासून खऱ्या अर्थाने राजकीय नेत्याकडे घेऊन जाणारं ठरलं. यामुळे त्याची विश्वासार्हता आणखी वाढली. क्लीन आणि फ्रेश इमेज, लोकांची नवी आशा. आजच्या राजकारणात लोकांना वादग्रस्त किंवा जुने चेहरे नकोत. त्यांना नवीन सुरुवात हवी आहे. विजयकडे हीच क्लीन आणि फ्रेश इमेज आहे. मोठे घोटाळे, गंभीर वाद किंवा नकारात्मक इतिहास त्याच्याशी जोडलेला नाही. त्यामुळे लोक त्याच्याकडे आशेने पाहतात. हा काहीतरी वेगळं करू शकतो अशी भावना निर्माण झाली आहे. ही सकारात्मक प्रतिमा त्याच्या लोकप्रियतेला सतत बळ देत आहे. निष्कर्ष. सुरुवात इतिहासाची, पण शेवट अजून बाकी आहे. विजयने राजकारणात एंट्री घेतली ती फक्त एका स्टारसारखी नव्हे, तर एक परफेक्टली प्लॅन केलेली मूव्ह म्हणून. योग्य वेळ, मजबूत फॅन बेस, प्रभावी इमेज आणि नवीन आशा, या सगळ्यांचा संगम म्हणजे त्याचा प्रवास. पण खरी कसोटी अजून बाकी आहे. निवडणुका, निर्णय आणि प्रशासन. तो पुढचा MG रामचंद्रन बनेल का, की ही फक्त सुरुवात आहे? याच उत्तरात त्याच्या इतिहासाचं खरं महत्त्व लपलेलं आहे.